नमस्कार मित्रांनो, बऱ्याच पालकांचे हे प्रश्न होते की करिअर आपण नेमकं कधी निवडू शकतो, म्हणजे एज्युकेशनच्या कोणत्या फेजवरती आणि वयाच्या कोणत्या टप्प्यावरती. तर त्यावेळेस मला खूप हसायला येतं, म्हणजे की हा काय प्रश्न आहे, म्हणजे करिअर कधी निवडू शकतो. तर मला असं प्रामाणिकपणे असं वाटतं, जर तुम्हाला तुमचं करिअर निवडायचं असेल ना, तर तुम्ही वयाच्या पहिल्या वर्षी देखील करिअर निवडू शकता. जर तुम्हाला करिअर निवडायचं असेल ना, तर तुम्ही वयाच्या 58व्या वर्षी पण तुम्ही करिअर निवडू शकता. जर तुम्हाला करिअर निवडायचं असेल ना मित्रांनो, तुम्ही आत्ता देखील तुमचं करिअर निवडू शकता. फक्त कंडिशन एवढीच आहे, ज्या फील्डमध्ये तुमचं पॅशन आहे, ज्या फील्डमध्ये तुमचं पॅशन आहे त्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं करिअर निवडा, त्या फील्डमध्ये तुम्ही तुमचं प्रोफेशन निवडा, तर तुमचं करिअर झालेलं आहे. आता बरीच लोक असे म्हणतात की ज्यावेळेस मी त्यांना विचारतो करिअर म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तर ते मला उत्तरं देतात की मला असं वाटतं की माझे गोल, माझे टार्गेट म्हणजे माझं करिअर. काही जणांना असं वाटतं की माझ्या आईवडिलांचं ड्रीम कंप्लीट करणं, स्वप्न कंप्लीट करणं, ते म्हणजे करिअर. काही जणांना असं वाटतं की मी एज्युकेशन घेतलंय, कॉमर्स, सायन्स, आर्ट, ते म्हणजे करिअर. नाही मित्रांनो, करिअर ही कुठलीही शॉर्ट टर्म जर्नी नाही, इट्स अ लॉंग टर्म पाथ. आणि जर या पाथवरती जर तुम्हाला लाईफ टाईम चालायचं असेल आणि त्यात देखील तुम्हाला आनंदी आणि यशस्वी जीवन जगायचं असेल, तर तुम्ही तुमचं पॅशन शोधणं गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, वयाच्या पहिल्या वर्षी, 58व्या वर्षी आणि आत्ता, अशी असंख्य लोक आहेत ज्या लोकांनी त्यांचं पॅशन पहिली प्रायोरिटी ठेवली. तीच लोक आज आयुष्यात आनंदी आणि यशस्वी आहेत. बाकीची लोक फक्त समाधानी आहेत. त्यामुळे जर तुम्हाला समाधानी राहायचं असेल तर तुम्ही एज्युकेशन कधीही निवडू शकता, करिअर कधीही करू शकता. पण तुम्हाला चांगलं आयुष्य जगायचं असेल, पॅशन जगायचं असेल, तर ज्या दिवशी तुम्ही तुमचं पॅशन निवडाल त्या दिवशी डेफिनेटली तुम्ही आनंदी असाल. आणि जर तुम्हाला पॅशन तुमचं सापडत नाही तर आम्ही आहोतच, आम्हाला नक्कीच भेटा. आम्ही तुमचं पॅशन शोधण्यासाठी नक्कीच हेल्प करू. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अशा लोकांना नक्कीच शेअर करा जी लोक कन्फ्यूज आहेत.